महाराष्ट्राचे लाडके दादा अर्थात अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार आता पूर्ण झालेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांना परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून ओळखलं जायचं ते अजितदादा आता अनंतात विलीन झालेले आहेत। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आता हे अंत्यसंस्कार जे आहेत ते पूर्ण झालेले पाहायला मिळतात। आता जर तुम्ही बघितलं तर हजारोंचा जनसमुदाय जो आहे तो लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वीच या ठिकाणी अग्निसंस्कार पार पडलेले आहेत आणि आता प्रत्येक जण जो आहे तो कुठेतरी अतिशय साश्रू नयनांनी या विद्याप्रतिष्ठानच्या या ग्राउंड वरून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। हजारोंचा जनसमुदाय दाटलेला आहे। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी पाणी असलेलं पाहायला मिळतंय। प्रत्येक जण या ठिकाणी अजितदादा परत या असं म्हणताना पाहायला मिळतोय। मात्र हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे की अजितदादा आता कधीही परत येणार नाहीयेत। आपण बघितलं या ठिकाणी काही वेळापूर्वीच अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। दोन्ही पुत्र म्हणजे जय पवार आणि पार्थ पवार या दोघांच्याही हस्ते हे सगळे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे। शासकीय इतमामात आणि धार्मिक विधींनुसार हे सगळे अंत्यसंस्कार पार पडलेत आणि त्यानंतर आता आपण बघतोय हा संपूर्ण क्राऊड जो आहे तो हळूहळू बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। तरीही प्रत्येकाने मोबाईल उंचावलेला आहे। प्रत्येकाला अजितदादांची एक शेवटची झलक पाहायची होती। आता जेव्हा अजित पवार अनंतात विलीन झालेले आहेत तेव्हा सुद्धा त्यांच्या हजारो लाखो आठवणी आणि डोळ्यात पाणी घेऊन हे सगळेच दादा प्रेमी बाहेर गेलेले आहेत, बाहेर पडताना पाहायला मिळतात। खरं तर अजूनही जेव्हा अंत्यसंस्कार पूर्ण झाले तेव्हा सुद्धा प्रत्येक जण त्या चौथऱ्यापाशी जाण्यासाठी किंवा त्या चौथऱ्याच्या एकदा पाया पडण्यासाठी या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काही पोलिसांबरोबर सुद्धा या ठिकाणी दादा प्रेमींचं थोडंसं तणावपूर्ण वातावरण जे आहे ते सुद्धा निर्माण झालेलं होतं। आम्हाला काही करून एक शेवटचं दर्शन घ्यायचं आहे, चौथऱ्यापर्यंत जायचंय असं अनेकांना वाटत होतं। मात्र अर्थातच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुणालाही चौथऱ्यापर्यंत जाऊ दिलेलं नाहीये। आपण बघितलं सर्व कॅबिनेट मिनिस्टर असतील, राज्यमंत्री असतील, त्याचबरोबर मंत्रिमंडळातले सगळे मंत्री असतील, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले होते। इव्हन दादांच्या अंत्यसंस्कारांसाठी इतर राज्यांमधले सुद्धा मंत्री या ठिकाणी दाखल झालेले होते। केंद्रातले मंत्री तर होतेच आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता शासकीय इतमामात हे सगळे अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत। खरं तर महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा धक्का आहे। महाराष्ट्राचे लाडके दादा जे 5 वाजता उठायचे आणि 5:30 वाजता फील्डवरती असायचे, प्रत्येक बारीक ना बारीक काम ते करताना पाहायला मिळायचे। त्याचबरोबर प्रत्येक बारीक चूकही त्यांच्या नजरेतून कधीही सुटायची नाही। मग तो स्वतःचा कार्यकर्ता असो, कुणी अधिकारी असो, पोलीस प्रशासन असो, महापालिका प्रशासन असो किंवा आणखी काही असो, प्रत्येकाला अजितदादा त्यांच्या स्टाईल मध्ये दम द्यायचे। दादांचा तो जो काही तरारा होता, धाक होता, या धाकापोटी महाराष्ट्र इतक्या प्रगतीपथावर आलेला पाहायला मिळाला। अनेक वर्ष त्यांनी खरं तर उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं। पुणे जिल्ह्याविषयी सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांनी अनेक वेळा भूषवलं। पुण्यावरती, बारामतीवरती, पिंपरी चिंचवडवरती अजित पवारांचा विशेष जीव होता, विशेष प्रेम होतं आणि त्यामुळेच या तीनही शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता, त्यांच्या सगळ्या राजकीय नेतृत्वात झालेला होता आणि तेच अजितदादा आता इथून पुढे या तीनही शहरांमध्ये नसणार आहेत। अजितदादांच्या ज्या धडाक्यात सभा व्हायच्या त्या सभा आता होणार नाहीयेत, प्रचार फेऱ्या व्हायच्या। गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर अजितदादा अतिशय सुंदर असं पिंक कलरचं जॅकेट घातलेले असायचे, पिंक कलरचं कधी ब्लेझर घातलेले पाहायला मिळायचे आणि अतिशय अशा गुलाबी कलर मध्ये नाहून निघालेले दादा, नवीन दादा, थोडेसे सॉफ्ट झालेले दादा हे प्रत्येकाला आवडत होते। प्रत्येक माता भगिनीला, लाडक्या बहिणीला दादा आपलेसे वाटायचे, प्रत्येक लहान मुलांना दादा आपलेसे वाटायचे। म्हणजे दादा हे असं व्यक्तिमत्व होतं की अजित पवारांना दादा इतकं म्हटलं तरी कोण दादा हे ओळखू यायचं। म्हणजे अनेक नेते आपल्या नावांसमोर अशी वेगवेगळ्या पद्धतीची त्यांना आपण नावं दिलेली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांचा उल्लेख करतो। मात्र दादा म्हटलं की अजित दादा हे कन्फर्म असायचं। ही व्याख्या कुठेतरी आता बदलली जाणार आहे, हे समीकरण बदललं जाणार आहे आणि हे सगळं महाराष्ट्राच्या पथ्यावर अजूनही पडत नाहीये। अजूनही उभ्या महाराष्ट्राला, देशाला हे ऍक्सेप्ट करता येत नाहीये की अजितदादा आता आपल्यामध्ये नाहीयेत।
उद्या सकाळपासून पहाटे 5-5:30 वाजता बाहेर पडून अधिकाऱ्यांकडून सगळी कामं करून घेणारे, एक माणूस जो कुणी भेटायला येईल प्रत्येकाचं निवेदन स्वीकारणारे, कितीही घाई गडबडीत असतील तरी प्रत्येकाचं निवेदन हातात घेऊन पुढे निघणारे दादा, आणि मग त्याच्यानंतर एखादा व्यक्ती भेटायला जरी आला तरी त्याचं काम पूर्ण करणारे दादा, कुठलीही दुर्घटना घडल्यावर सगळ्यात पहिल्यांदा या दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचणारे दादा, नुकसान भरपाई करून देणारे दादा. जेव्हा आज आपण पाहिलं की अजितदादा स्वतः दुर्घटनाग्रस्त झाले, हे जे नुकसान आहे हे नुकसान भरून काढणं कुणालाही शक्य होणार नाहीये. अजितदादांचं या सगळ्यामध्ये केवळ नुकसान झालेलं नाहीये, अजितदादा केवळ आपण गमावलेले नाहीयेत, संपूर्ण महाराष्ट्राने एक खूप मोठा लोकनेता गमावलेला आहे. आणि हे अजितदादा प्रत्येकाला जे नुकसान भरून देत होते ते अजितदादांच्यामुळे, त्यांच्यामुळे झालेलं जे काही नुकसान आहे हे नुकसान भरून देण्यासाठी आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत. संपूर्ण महाराष्ट्राचं खूप मोठ्या प्रमाणात ही सगळी हानी आणि पोकळी राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रामध्ये झालेली आहे, आणि ही सगळी हानी भरून काढण्यासाठी आता कुणीही येणार नाहीये. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी, एक अखेरचा अलविदा करण्यासाठी हा संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी दाटलेला पाहायला मिळतोय. प्रत्येकाला दादांना एक शेवटचा अलविदा करायचंय, आणि शेवटचा अलविदा करून कायमस्वरूपी दादांच्या आठवणी आपल्या मनामध्ये घेऊन इथून बाहेर पडायचंय. त्यासाठी ही गर्दी काल सकाळी 9 वाजल्यापासून पहिल्यांदा मेडिकल कॉलेज असेल, त्यानंतर आपण बघितलं विद्याप्रतिष्ठानचं हे ग्राउंड असेल, सकाळी काटेवाडीचं निवासस्थान असेल, आणि तिथून आता पुन्हा एकदा विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी सगळे जमलेले पाहायला मिळतात. आणि या अतिशय जड अंतःकरणाने खरं तर दादांना निरोप दिला जातोय. प्रत्येक राजकीय नेत्याच्या डोळ्यात पाणी आहे, इतके धायमुखलून रडताना पुरुष मंडळी फारसे पाहायला मिळत नाहीत, मात्र प्रत्येक जण आज रडतोय. दादांचं हे अकाली जाणं, अकाली एक्झिट ही प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलेली आहे. त्यामुळे उभा महाराष्ट्र आज दादांना, आपण बघितलंय प्रत्येक प्रचार सभांमध्ये दादांना लव यू दादा म्हणताना कार्यकर्ते पाहायला मिळायचे, आज इथे प्रत्येक जण मिस यू दादा असं म्हणताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.